मला करूच वाटायचं नाही. ही विषयच कोण काढला असे मनात क्वेश्चन यायचे. मी फक्त रट्टा मारण्यासाठी नसता, एक्झाममध्ये टॉप करण्यासाठी नसता, कोणी म्हणले तर फक्त तेवढा पुरतं करून ते करायचं. एवढी शांतता मला आतापर्यंत कधीही भेटली नाही जेवढी की मी मोबाईल बंद केला त्यावेळेस भेटली. पुस्तकामध्ये जी पण गोष्टी आहेत ती जीवन कौशल्यामध्ये, आपल्या जीवन कौशल्यामध्ये कसं अवलंबून करावं ती सांगत नाही, ती फक्त माझी आई व तुम्ही सांगतात. लाईफ स्किल आणि स्टडी स्किलच्या प्रोग्राममुळे तुझ्या जीवनामध्ये कोणकोणते बदल होत आहेत? सर, माझ्या जीवनामध्ये खूप सारे बदल झाले आहेत लाईफ स्किल क्लासमध्ये. तर पहिला बदल म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा पण अभ्यास करायला बसायचो तर तेव्हा माझं जे कॉन्सन्ट्रेट आहे ते दुसऱ्या गोष्टीकडे जायचं. मी फक्त पुस्तक घेऊन पुढे बघायचो आणि इकडे तिकडे बघायचं आणि मग कोणतेही गोष्टी इमॅजिन करायचे. तर मी ह्या लाईफ स्किल क्लासमुळे मी त्याचा उपाय केलेला आहे की पहिल्यांदा मी सर्व जे अभ्यास आहे ती सर्व अभ्यास कंप्लीट करणार व नंतर मी कोणतीही गोष्टी इमॅजिन करत बसणार. तर ही आहे माझी पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा पण मला आई पप्पा पुस्तक घेऊन बसायला लावायचे तर ते सोशल स्टडीज हा विषय घेतला तर मला खूपच बोर व्हायचं. त्या विषयाचा अभ्यास मला करूच वाटायचा नाही. ही विषयच कोण काढला असे मनात क्वेश्चन यायचे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आधी नुसतं रट्टा मारत होतो. त्या सोशल स्टडीज जे क्वेश्चन लिहिलेले होते शाळेत तीच वाचायचं व एक्झाममध्ये तीच लिहायचे. तर आपण स्वतःचे नोट्स काढून स्वतः आपण त्या धड्यातून काय काय शिकण्यासाठी शिकून आपण त्या धड्यातून काय काय शिकून घेतले पाहिजे व त्या धड्यातले गुण काय काय आहेत ते आपण आपल्या जीवनात अवलंबून करून घ्यायला पाहिजे व त्या धड्याचा सारांश ते आपणच लिहिला पाहिजे व त्या धड्यावर आपणच काम केलं पाहिजे. तर या पद्धतीनुसार आपण न म्हणता आपण एक्झाममध्ये टॉप करू शकतो. पुन्हा आता मी माझ्या अभ्यासामधली महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे की म्हणजे पहिल्यांदा ह्या क्लासमध्ये येण्याच्या आधी मला अभ्यासात व त्या गोष्टीच्या वाचण्यात व त्या गोष्टीचा अर्थ समजण्यात मला बिलकुलच इंटरेस्ट नव्हता. जेव्हापासून मी ह्या क्लासमध्ये आलो तरी पण मी सरांना हो हो म्हणायचो, हो मी वाचतो हे वाचतो, पण घरी जाऊन तसंच काहीच वाचायचं नाही. कोणता पण असा चॅप्टर आला तर त्याला काहीच वाचायचं नाही, उगा जायचं शाळेत. तर लाईफ स्किल क्लासमधून मला हे कळालं की ती आपल्या भाषेत समजून घेतच, पण जेव्हा पण मला ती चॅप्टर बिलकुलच कळणार नाही शाळेतून तर इथं येण्यापेक्षा इथं ज्यावेळेस मी क्लासला सुट्टी असेल तर त्यावेळेस मी घरी आईला रात्री बसून आईला सांगायचो ती चॅप्टर पहिल्यांदा आईला वाचून सांगायचो व पहिल्यापासून त्या चॅप्टरचा अर्थ सांगायचो. ह्या चॅप्टरमधून आपल्याला काय भेटते व त्या चॅप्टरचे मराठीतून मिनिंग सांगायचो. तर यामुळे आईला पण समजायचं ही बरोबर बोलायला का व मला पण ती चॅप्टर पूर्णपणे समजून जायचा. व कधी मला जेव्हा पण मराठी हिंदीमध्ये अडचण असते तर तेव्हा मी माझ्या आईकडून मदत घेतो ना की माझ्या शिक्षकांकडून, कारण ती फक्त पुस्तकातलं सांगतात. त्या पुस्तकामध्ये जी पण गोष्टी आहेत ती आपल्या जीवन कौशल्यामध्ये कसं अवलंबून करावं ती सांगत नाही, ती फक्त माझी आई व तुम्ही सांगतात. आता मी बिहेवियरमध्ये सांगणार आहे. तर आधी मला खूपच राग यायचा होता, म्हणजे असं माझ्या आई पप्पांना काही अशी गोष्ट सांगितली हे मला आणून द्या तर माझे आई पप्पा एवढे ऐकायचे नाही. म्हणजे खास तर आई, म्हणजे मी आईला मला हे पाहिजे तर आई म्हणायची 5-6 महिने थांब. तर तेव्हा मला खूपच राग यायचा व असं बेडरूममध्ये जायचं, दार बंद करायचं, रडायचं, ही गोष्टी चालू होत्या. तर लाईफ स्किल क्लासमध्ये आल्यापासून ती गोष्टी बंद केल्या. मला आईला सांगायचं ती गोष्टी किती का वेळ आता. बरं, मी लाईफ स्किल क्लासमधून हे शिकलं की संयम पाळायचा, म्हणजे कितीही तास दिवस जाऊ दे पण ती गोष्ट आपल्याला भेटणार आहे ना, हो तर ती गोष्ट आपल्याला भेटणार आहे म्हणून ती गोष्ट भेटणार पण आपण थांबायला पाहिजे. तर ते मी शिकलं व त्या जी पण काही सिच्युएशन येते जेव्हा पण माझी आई पप्पासोबत भांडणं होतात तर ती सिच्युएशन आई पप्पा पण हळूने सॉल्व करतात व मी पण हळूने सॉल्व करतो. जेव्हा पण माझे आई पप्पा येतात तर मला त्यांनी कधी असा अभ्यास करायला तर डिस्टर्ब करतात. तर तेव्हा मला खूपच राग यायचा, एवढा राग यायचा की त्यांनी काय ही आहे म्हणजे असं त्यांना मारायसारखाच राग यायचा. पण तेव्हा मी कंट्रोल केलं व म्हणजे आधी मला अशी चिडायची की त्यांनी मला हे केले तर मी पण त्यांना तसंच करणार. पण मी ते बंद केलं, लाईफ स्किलचा क्लास जॉईन केल्यापासून ते बंद केलं व त्या गोष्टीला स्लोली हँडल करून त्यांचं काय काम आहे ते
ते ऐकायचं व आईला म्हणायचं आता मी अभ्यास करतो नंतर ते काम करतो. तर या पद्धतीनं मी ते सॉल्व करायला शिकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या बहिणीसोबत व भावासोबत भांडणं करायचो खूपच. म्हणजे असं त्यांनी काय आणलं आहे म्हणजे त्यांनी कधी अभ्यास करायला तर मध्येच जायचं, मारायचं आणि पळून यायचं. तर ही खूपच वाढलं होतं. आणि म्हणजे जेव्हा ही गोष्ट जेव्हा करायचो जेव्हा की घरी आई पप्पा नसायचे, जेव्हा कुठं बाहेर जायचे तर तेव्हा दीदीला अभ्यास करू द्यायचा नाही. तर कधी कधी दीदी पण सांगायची, पण त्यावेळेस मला पप्पा आणि आईचं ऐकून अशी भावना वाटायची की आपण उगाचच त्यांना परेशान करायलो न काही रिझन हे करता. पण त्यांनी तर मला एकही क्षण त्यांनी परेशान करत नाहीत. तर ह्या क्लासमध्ये आल्यापासून मी ते बंदच केलेलं आहे आता. ना दीदीला परेशान करायचं ना ह्याला परेशान करायचं. फक्त त्यांनी काय म्हणतात त्यांचं ऐकायचं, त्यांचं हे करायचं, त्यांची सेवा करायची. आधी मी खूपच मोबाईल बघायचो. आधी 2-3 तास त्या मोबाईलवरून हातच जात नव्हता. लॉकडाऊनमध्ये तर खूपच ऑनलाईन क्लास म्हणून घ्यायचा व ते मोबाईल हातातून सोडायचाच नाही. नंतर हळूहळू मला कळालं की मोबाईल पाहणं ही खूपच वाईट गोष्ट आहे. मध्ये मी 1 महिना मोबाईल बंद पण केला. तर त्यामुळे माझ्या जीवनात खूपच प्रभाव पडला. एवढी शांतता मला आतापर्यंत कधीही भेटली नाही जेवढी की मी मोबाईल बंद केला त्यावेळेस भेटली. कारण मी मोबाईल बघण्याच्या ऐवजी आईला मदत करायचो, नसता खाली जाऊन खेळायचो. तर ती मला शांतता आजपर्यंत कधीच बघायला भेटली नाही. तर मोबाईल बघणं आता पण माझं चालू आहे. कारण माझे जे शाळेतले मित्र आहेत ते असं हे खूपच नवीन आले, या गोष्टीकडे मला नेतात म्हणून आता पण चालू आहे. पण मी प्रयत्न करणार आहे की ते मोबाईल कम्प्लिटली त्या मोबाईलला बघायचं सुद्धा नाही. फक्त जे काही काम आहे तेच घ्यायचं व त्याला हे करून द्यायचं. Visit us at Suyash English Academy, Vivekanandpuram, Latur. Contact us at 8793418348 or email us at suyashenglishacademy@gmail.com.